कोराडी येथील माँ जगदंबा संस्थानला 5 हेक्टर जागा देण्यात आल्याची माहिती पुढे येते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या संस्थांच्या अंतर्गत सेवानंद विद्यालय चालवण्यात येते। समोर आपण बघतो आहे सेवानंद विद्यालय आहे आणि त्या आजूबाजूची जी 5 हेक्टर जागा आहे ती देण्याची मागणी या संस्थांकडून करण्यात आलेली होती। मात्र वित्त विभागाने आणि वाणिज्य विभागाने ते नाकारलं होतं अशी ही माहिती समोर येते। एकंदर जर बघितलं तर या संस्थांचे कार्याध्यक्ष जे आहे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि म्हणून कुठेतरी हा भूखंड जो आहे तो देण्यात आला आहे अशा प्रकारचं आता विरोधकांकडून सुद्धा टीका व्हायला लागलेली आहे। आणि एकंदर या संस्थांअंतर्गत चालविण्यात येणारे हे जे महाविद्यालय आहे या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी महाविद्यालय उघडणे, महाविद्यालयासाठी लागणारं मैदान आणि इतर ॲक्टिव्हिटीसाठी जमिनीची मागणी करण्यात आलेली होती। 5 हेक्टर जमिनीची मागणी आजूबाजूच्या परिसरातील करण्यात आलेली होती। ती जमीन अलॉट करण्यात आली अशी माहिती जी आहे ती आता पुढे आलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी राजकीय वातावरण या ठिकाणी तापताना आपल्याला पाहायला मिळते। कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे या जगदंबा महालक्ष्मी संस्थानचे कार्याध्यक्ष आहे आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय वातावरण तापताना दिसते आहे। आणि एकंदर जर बघितलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ही जमीन अलॉट करण्यात आली का अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा उपस्थित केले जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।